तर मित्रांनो, मी सुजल माटे राईड विथ सुजल या ब्लॉग चॅनलवर तुमचं स्वागत करतो आहे. तर मित्रांनो, आपण आज चाललो आहे कृष्णेश्वरला. हे ज्योतिर्लिंग आहे एक, आणि ते ते येतं छत्रपती संभाजीनगर या तिकडे येतं. तर आता आम्ही इकडनं चाललो आहे, बाईक राईड करतो आहे. मी आहे, शिवम आहे, अजून रितेश आहे, मनीष आहे आणि युवराज आहे. असे आम्ही 5 जण आहे आणि 5 बाईक आहेत आमच्या. तुम्हाला बाईकचं लाईनअप तर दाखवतोच, पण आता इथून निघतो आहे आपण अंधेरीवरनं. सकाळचे 5:30 वाजत आले. तर बघूया किती, कारण इथून तिकडे जायला 8 तरी तास लागतात. तर आम्ही आता निघालो आहे. आम्हाला पण लवकर पोचायचं आहे. आम्ही आज तिकडे जाऊन स्टे करणार आहे. सॅटर्डे संडे आम्ही प्लॅन केलेला आहे. तर बघूया, बाकीचं अपडेट देत राहतो तुम्हाला. आणि ही आमची सर्वात मोठी राईड आहे. तिथं जाऊन येऊन 750 किलोमीटरची राईड आहे. बघूया, तर भेटूया पुढे जाऊ. दाखवतो आजचा लाईनअप, बघू शकता. हा आहे रितेश, त्याची GT 650 आहे. हा आहे शिवम, त्याची जिक्सर आहे मनीष NS 400, ही आपली गाडी आहे. आणि हा 310R युवराज. हा आपला लाईनअप आहे. आजच्या 5 गाड्या आहेत आणि आता निघालो आम्ही इथून अंधेरीवरनं जस्ट. तर जाऊया पुढे, जाऊन भेटूया तुम्हाला. आता आपण नाशिकला पोचलो आहे आणि 200 किलोमीटर आलो आहे. तर नाश्ता करायला थांबलो आहे, बघू शकता. आम्ही वडा उसळ मागवलं आहे. हा बघा, युवराज बाय, हा मनीष बाय, शिवम बाय, अरे आमदोनो साफुल मस्तपैकी नाशिकचं. हा घेणार का, थोडा खाऊन भेटूया आपण. चार अजून 120 किलोमीटर जायचं आहे आम्हाला. बघूया कशी वाटते जर्नी आहे. आम्ही आता कृष्णेश्वरला पोचलो आहे, म्हणजे छत्रपती संभाजीनगरला पोचलो आहे. आणि आम्ही इकडे आता एक रूम घेतलेला आहे, म्हणजे 5 जणांसाठी. AC नॉन AC दोन्ही पण भेटू शकतात जर तुम्ही येत असेल तर. हे बघा, शिव अमृत रेसिडेन्सी नाव आहे त्याचं. आणि आम्ही इकडे गाड्या पार्क केल्या आहेत बघा, आमच्या 4. आणि हे बघा, शिवम बोलतो आहे, रितेश भाई बघा, MC स्टँड. आम्ही तुम्हाला रूम दाखवतो. रूम पण एक नंबर आहे, असं नाही की नाही, मस्त आहे एकदम. बघा, 2 बेडवाला आहे आणि अशी रूम घेतली आम्ही. आता तर हे जरा हे झालं म्हणून, पण मस्त आहे. असं काय बघण्यासारखं आहे बघा. वॉशरूम पण नीट अँड क्लीन आहे असं एकदम. इकडे ग्लास आहे ये. तर आता आम्ही चाललो आहे मंदिरात पाया पडून मग इकडे केव्ज आहे ती बघणार, फिरणार आणि मग येऊ घरी परत रिटर्न, म्हणजे जिकडे आम्ही रूम घेतलं तिकडे. मी इथून आता चालतच चाललो आहे, कारण आम्ही जिथे रूम घेतला आहे तिथून 400 मीटरवरती मंदिर आहे. आणि एलोरा केव्ज पण तिथे जवळच पास आहे. तर ते पण आम्ही फिरणार आहे. तर बोललो की गाडी घेऊन कशाला जायचं उगाच, तिकडे पार्किंग नाही भेटली तर काय नाही ते आपल्याला पण माहिती नाही, म्हणून चालत चाललो आहे.
आणि आता शिवम आणि हे पाठी आहेत. आम्ही तिघं चाललो, रितेश, मी आणि युवराज पुढे चाललो आहे. बघूया, तोपर्यंत भूक पण लागली, अजून आल्यावर काही खाल्लं नाही आहे, खाऊ थोडंसं मग. आणि एक सांगायची गोष्ट म्हणजे ह्या मंदिरामध्ये, कृष्णेश्वरच्या मंदिरामध्ये बॉईज लोकांना वरती टी शर्ट अलाउड नसते. ते त्यांची परंपरा आहे की काय आहे ते आपल्याला पण माहिती नाही, त्याच्या पाठचा इतिहास आपल्याला अजून माहिती नाही, पण ते पण आपण जाणून घेऊया का असं आहे ते. कारण हे पहिल्यांदा आमचं 3rd ज्योतिर्लिंग आहे. 350 किलोमीटर आलो आहे, एवढा गाडी चालवून मजा पण केली आहे, थांबत थांबत आलो. मग मी सकाळी 5ला निघालेलो आणि आता आम्ही पोचायला आम्हाला 3:30 वाजले. म्हणजे विचार करा किती आम्ही हे करत आलो असेल, एकदम टाईमपास करत आलो आहे. और युवराज भाई काय बोलते? तर आता सगळीकडे आम्ही म्हणजे तरी पण खूप ब्रेक घेत आलो इकडे. आता जातो मंदिरात दर्शन घ्यायचं आहे आणि मग पुढे. आता आम्ही हे बघा कृष्णेश्वर ज्योतिर्लिंगच्या मुख्यद्वारावरती आहे. आता इथून तरी पण बोलतात की 1 किलोमीटर चालावं लागतं, म्हणजे 1 किलोमीटर आतमध्ये आहे. आता चालत चाललो आहे, रूमपासून आमच्या 1 किलोमीटर आहे. चालत जाऊया बोललो, आता एवढं सकाळपासून गाडी चालवली आहे तर आज तर चालत जाऊया, जरा वॉकिंग पण होईल. हां, कारण ना बसून आहे ना पूर्ण बॅग दुखते आहे, काही करू शकत नाही त्याच्यासाठी. तर चला दाखवतो पुढे जाऊन तुम्हाला आमचं शेड बघा. ओ शिवम बोलते अरे बॉडीगार्ड बाय या. पुढे जाऊन भेटूया. परब साहेब आमच्या सोबतच आहेत भाई. परब साहेबांनी कॉन्टॅक्ट करायला बघितलेला, पण ते जरा मीटिंगमध्ये आहेत साहेब. बघू पुढे जातं काय होतं आहे. तिला जाताना आम्हाला एक पुण्यलोक अहिराबाई कुंड दिसलं आहे, तुम्हाला दाखवतो. किती सुंदर आहे बघा, एक नंबर वाटतंय बघायला, पण खूप मस्त आहे. खूप मस्त वाटतं, एकदम शांत जागा आहे, कोण जास्त काही ते चिडचिड नाही. महिन्याच्या रात्रीला बांधल्या गेलं हे किल्ला. 16,000 वर्ष झाली याला. आणि ज्यांचे बांधणारे त्याच्यामध्ये बसेल लेण्यामध्ये बांधकामवाले 6 महिन्याची रात होती, 6 महिने दिवस निघत होता त्या काळामध्ये बांधलेले गेलं. आता काही बांधलं जाणार नाही. 6 महिन्याची रात होती या काळात. तेच सांगून आम्ही 16,000 वर्ष झाली याला. जेव्हा जसे शिवाजी महाराजांना किल्ले ताब्यात घेतले तशा अहिल्याबाईनं छाप मार द्यायचं. अहिल्याबाईचं नाव गात होतं. अहिल्याबाईचं म्हणजे ती का बाई दगड उचलला जाईल का? अहिल्याबाई होळकरला दगड उचलला जाईल का? जे राखीच अवतारमध्ये काम व्हायले ते काय मनुष्य अवतार नाही आहे. 16,000 वर्ष झाली त्यांना बांधून. त्याला पालक दाखवून 32 फुटाचे माणसं होते त्या काळामध्ये. 32 फुटाचे त्याला पालक नाही. आज होती पाहून घ्या मंदिराला आहे का पुढं वल चूल. जसे आपण घर बांधतो घराला असे वल राहत्यात, त्याला वल नाही. अजून पाहून घ्या बाजू अजून नाव. आणि भीष्मावर दोघी बहिणी होत्या, भीष्मा दोन्ही बहिणी. त्यांचं राज्य होतं. मग ती 108 लिंग बनवून या तळ्यामध्ये सोडित होती. 108 बनवून रोजचे लिंग. पण तिच्या जलांच्या मारे एक तिला पोरगं झालं बहिणीला. मग ते जलांच्या मारे ते बहिणीनं एक मारून टाकलं त्याला. तर महादेव स्वयं प्रगट झाले, ते पोरगं जिवंत करून दिलं महादेवानं. लय मोठा इतिहास येऊ तुम्हाला शाटकणमध्ये दाखवलं. मावशी दाक्षाला देऊन जा. तिथलंच असेल त्या बाबाने आपल्याला एक म्हणजे तिकडची माहिती सांगितली. अहिराबाईंचं ते काहीतरी म्हणजे कुंड आहे त्याची माहिती सांगितली थोडक्यात. ते बघितलं. आता पुढे चाललो आहे आपण. कृष्णेश्वर महादेव हे बघा महादरवाजा. इकडनं आतमध्ये तुम्हाला मंदिर दिसतच असेल.
बघा मंदिर बघू शकता तुम्ही. हां तर मंदिर आहे. आता आतमध्ये चाललं आहे बघू. आतमधलं तुम्हाला दर्शन पण देतो आज. आणि आतमध्ये कसं आहे मंदिर, कसं ज्योतिर्लिंग आहे हे बघूया. आपलं तर 3rd ज्योतिर्लिंग आहे. अजून आपल्याला पुढचे सगळे ज्योतिर्लिंग करायचे आहेत आणि आपण ते करणार. भले कसं पण होऊया पण करणार 100%. एंटर केलं. थोडं आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो परत. पण आतमध्ये गर्दी बघू शकता तुम्ही. बघा बोलतो ना तुम्हाला की लाईन खूप आहे. तर आतमध्ये जायला मला थोडा टाईम लागेल. तर बाकी पुढे आलो आणि एवढी पण लाईन आहे. ठीक आहे. बोललं होतं ना की आज मंदिरात जायच्या आधी कपडे काढावे लागतात. म्हणजे वरती शर्ट काढावं लागतं. पूर्ण काढलं आहे बघू शकता. तेव्हा जाऊन पुढे जाऊन आपल्याला दर्शन करायला भेटतं. कारण बॉईज लोकांना म्हणजे पुरुषांना फक्त हे काढायला लागतं. शिवमदेव आवाज टायमिंगमध्ये मंदिरात आरतीचं फोटो नाही काढायचा आहे का? ए चल लवकर. मोबाईल व्हिडिओ नाही काढतात. थोडक्यातच दाखवलं आतमध्ये. कारण आतमध्ये व्हिडिओ शूट करायला अलाउड नव्हतं. म्हणून आम्ही आतमध्ये फोन जास्त अलाउड नाही. तर फोन नव्हतं वापरला. थोडंसं असं थोडीशी व्हिडिओ काढलेला फोन लपून ती दाखवायचं तुम्हाला. आता आम्ही चाललो आहे घरी. तिकडनं चालत परत रिटर्न. आता जाऊन जेवणार, झोपणार आणि सकाळी बघूया कुठली तरी इकडे लेणी आहेत ते फिरायला जाणार. मग परत रिटर्न मुंबईला तर जाऊया घरी. जाऊन भेटूया परत. चला आहे. कारण रात्री तिकडनं दर्शन करून आलो आणि येऊन झोपलो. कारण खूप गाडी चालवून थकलेलो. आता वाजले 11:30 वाजत आले. उठलो आहे, फ्रेश झालो, आंघोळ केली आणि निघालो आहे. बघा गाडी सगळे पुसतात आहेत. कोल्ड स्टार्ट दिलं आहे गाडीला. हे बघा हे शिव अमृत रेसिडेन्सी हॉटेल आहे. म्हणजे रूम आहे. रूम्स भेटतात तिकडे आपल्याला. जर तुम्ही येत असाल तर नक्कीच व्हिजिट करा. मी त्यांचा नंबर खाली मेन्शन करतो. ते बघा तुम्ही पण या. कारण फॅसिलिटी म्हणजे चांगलं एकदम असं नाही की फोटो दाखवला आणि तसं नाही भेटत आहे. एक नंबर रूम्स आहेत. तर नक्की व्हिजिट करा. भेटूया आता पुढे जाऊन. निघालो इथून जस्ट.
तर मित्रांनो आपण आता फायनली घरी पोचलो आहे. आपली राईड कंप्लीट झालेली आहे. बघू शकता मी घरी बसलो आहे आता जस्ट येऊन. रात्रीचं 12:30 वाजलेत आणि एवढा वेळ लागला कारण आम्ही खूप थांबत आलो कारण जास्त फास्ट गाडी पण नाही चालवली त्याच्यामुळे. आणि आता आपण पोचलो आहे घरी. आजचा व्लॉग कसा वाटला हा नक्कीच सांगा मला. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असंच तुमचं प्रेम असू द्या. तर आपण आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि एक गोष्ट होती की ह्या राईडसाठी आपण एक्झॉरचा हेल्मेट घेतलेला. ते ही आहे बघू शकता तुम्ही. हे एक्झॉरचं हेल्मेट आहे. मस्त हेल्मेट आहे. जर तुम्हाला पण असं एकदम बोलतात ना प्रोटेक्शनवालं हेल्मेट पाहिजे असेल तर एक्झॉर पण खूप चांगली कंपनी आहे. तेही घेऊ शकता. आणि आपण एक बॅग घेतलेली. ही रायडाची बॅग आहे. ती पण खूप चांगली आहे. तुम्ही घेऊ शकता तशी. तर त्याची तुम्हाला जर ते तसे घ्यायचं असेल तर नक्कीच मला कमेंट करा. मी तुमच्या DM ती लिंक पाठवेल. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.